कागल तालुक्यातील मुरगुडचे सकाळचे पत्रकार प्रकाश तिराळे यांनी बातमी दिली। त्या संदर्भात त्याचा राग धरून की ज्या बातमीचा असा काही संदर्भ नव्हता की जेणेकरून राग यावा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे तेथील पदाधिकारी आहेत राजेखान जमादार यांनी त्या पत्रकारांना भर चौकात अडवून अमानुषपणे मारहाण केली, अवमानकाररित्या मारहाण केली, कॉलर धरून फरफट नेऊन त्यांना मारहाण केली। आणि प्रकाश तिराळे यांना मारहाण म्हणजे हा समस्त पत्रकारांची गच्चंडी धरण्यातला प्रकार आहे, पत्रकारितेला फरफट नेण्याचा हा प्रकार आहे, तो आम्ही कदापि खपवून घेणार नाही। या प्रकरणात सकाळ समूहानं सुद्धा खंबीर दखल घेतलेली आहे। कोल्हापूर प्रेस क्लब पत्रकारांची मातृसंस्था ह्या नात्यानं प्रेस क्लबनं सुद्धा पुढाकार घेऊन प्रकाश तिराळे यांना पाठिंबा दिलेला आहे आणि सर्वतोपरी प्रकाश तिराळे आमचे पाठिंबे राहण्याचा आम्ही आज पुन्हा एकदा निर्धार केलेला आहे। तेथील स्थानिक पत्रकारांनी सुद्धा प्रकाश तिराळे यांना तिथं मानसिक पाठबळ दिलेलं आहे। पोलिसांनी सुद्धा चांगल्या पद्धतीनं सहकार्य करून पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद केलेला आहे। आता आमची एवढीच मागणी आहे की अशा गुंड प्रवृत्तीच्या ह्या लोकप्रतिनिधींना तात्काळ अटक करून कायद्यापुढं सर्व समान आहे हे या मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी दाखवून द्यावं आणि पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा खांब जपणारी आहे, ही त्याला ही काम करण्यात कोणताही अडथळा येऊ नये हे आम्ही अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो। पुन्हा एकदा या गुंड प्रवृत्तीचा आम्ही कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने पत्रकारांच्या वतीने इथं जाहीर निषेध व्यक्त करतो आहे आणि पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी, अटक करावी, पक्षानुसुद्धा त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करावी जेणेकरून पक्षाची पण प्रतिमा मलिन होणार नाही याचीसुद्धा मुख्यमंत्री काळजी घेतील। कारण आजपर्यंत मुख्यमंत्री नेहमी पत्रकारांच्या पाठीशी राहिलेले आहेत, आमचा तसा अनुभव पण आहे। त्यामुळे ह्या प्रकरणातसुद्धा मुख्यमंत्री गृहमंत्री हे निश्चितच अशा गुंड प्रवृत्तीवर कारवाई करतील ही सर्व पत्रकारांच्या वतीने आम्ही अपेक्षा व्यक्त करतो।